रस्ता चुकतो त्याला जीव म्हणायचं, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणायचं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांना संत म्हणायचं. तुमच्या आमच्याकरता संतांचा अवतार. पुन्हा आहे का, सकाळी उठल्यापासून ओंकार मारा, संध्याकाळपर्यंत नुसता जगत राहतो त्याला जीव म्हणायचं, सगळ्यांना जगवतो त्याला देव म्हणायचं, आणि सगळ्यांना जागवतात त्यांना संत म्हणायचं. जागाजोगी जोरात हे कोण्या गावचे? पारनेरचे, बेलवंडीचे इथलेच आहेत मग, आणि हे इथलेच आहेत. बेस्ट आहे. नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा. मला तर वाटतं आपल्यातले 2000 त्याला देऊन टाकावं, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. चांगलंय मला. नाचता इथंच येतं मला, दुसरीकडे नाचता येत नाही मला. आता मला सांगा, पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी नाचती का नाही? मोकळा बोला, आता वारत येत चालू आहे. पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी नाचती का नाही? प्रेमामुळं का तिरस्कारामुळं? तिरस्कारामुळं. लग्नामध्ये नवरदेवाचे मित्र त्याच्याकडून पैसे घेऊन दारू पिऊन नाचतात, लई नवरदेवा प्रेम म्हणून का टाकलेली जिरत नाही म्हणून. 3 वाक्य पुन्हा ऐका. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं आहे, लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे, परमार्थातलं नाचणं हे भक्तीचं आहे. नाचू कीर्तनाचे हे जुळून यावं लागते मला. कीर्तनाला सरे माणसं धोरणात पाहिजे. पहिली गोष्ट वादक नीट पाहिजे, नंबर 2 गायक नीट पाहिजे, पुढं बसणाऱ्याला रेंज पाहिजे. नाही तर काल एक जण पुढं बसलं ना, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं मग अभंगच विसरला. मला तोंड काऊन तसं केलं, मला मी उपास धरलाय, मला सोडून दी पण फ्रेश राहील. काय महाराज, हे कीर्तनाला वातावरण जुळून यावं लागतं. आता कधी कधी गायक चांगले तर वादक धोरणात नाही, वादक नीट आहे गायक नीट नाही. आपण एक म्हणलं ते तिसरंच म्हणतंय. काल मी म्हणलं रंगणी रांगत गुलगुला बोलत, मागचं म्हातारं म्हणलं रंगणी रांगत गंगुला बोलत. बरं आता कोणाला काही म्हणायला जमत नाही मला. विचित्र काळ. आपण म्हणावं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याने म्हणावं शिव भोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती. हा नाही काय विचित्र. आता गायक चांगली, वादक नंबर 1, दोन्ही बी खाली बसणारे तज्ञ वर्ग आहे, आणि कीर्तनकार सुद्धा आजच्या दिवस मनी जा, आणि साऊंड सर्व्हिस बी चांगली. नाही तर त्या शिव माझा नाही ना, बाई मोठ्याची केलेली वस्तुडी नेली केली कशाला. सगळं धोरणात पाहिजे. कीर्तन करायचं म्हणजे एक जरी माणूस हलका असला रंगत नाही कार्यक्रम. श्रोती बी असे तज्ञ पाहिजे, नाही तर उगा आपला पसारा लांबून द्याला आणि उगाच ऐकायला त्याला किंमत नाही. तज्ञ पाहिजे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेऊ ब्रह्मरस आवडीने. बाजूला कुठून गेलो आपण? संत येण्याचे 6 कारण. कोण याला म्हणायचं आंधळ्याची वरातून बाहेरच्या घरात. हे असंच बघा ना. विठ्ठल वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाच रे. संताचं कामच महाराज हे जामा करणे आणि बीज वाढवावे नाम. जसा माणूस तसे उपदेश केले. जगात लोक 4 आहेत. किती प्रकारची? मोजा. पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त. किती झाले? कोणते कोणते? पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त. पामराला उपदेश केला वेगळा, विषयीला उपदेश केला वेगळा, जिज्ञासूला उपदेश केला वेगळा, आणि मुक्ताला उपदेश केला. सोप्या भाषेत व्याख्या सांगतो. आम्ही परभणी जिल्ह्याचे असल्यामुळं रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी नाव तुम्ही ऐकून असतात. कोटीचे ग्रंथ, सोपी भाषा. 4-4 तास लोक कीर्तन ऐकायचे पण उठत नव्हते. भाषा सोपी होती. आताच्या कीर्तन करायचं 2 तास कीर्तन जरी झालं तरी लोक उठून जातात. का? अवघड तत्वज्ञान सोपं करून सांगता येत नाही. सोपं तत्वज्ञान अवघड कसं करायचं हे कीर्तनकाराला विचारावं. पण अवघड तत्वज्ञान सोपं करून सांगण्याची हातोटी कमी कीर्तनकाराला आहे. त्याच्यामध्ये आमचे बाबासाहेब महाराज इंगळे होऊन गेले.
चालता चालता विनोद राहायचा, कोणाला मेळ लागत नव्हता. ते कीर्तनाला आले, रामकृष्ण हरी झालं सुरेश महाराज. आणि मग गायकाने दम धरावा का नाही, लगेच रूप पाहता चालू केलं. ते म्हणले सासू खमीर असताना सोनानी शहाणपणा करू नये. म्हणजे विनोद तयार करायची गरज नव्हती, तिथली तिथं बसत होते. विठ्ठला हे जुन्या कीर्तनकाराची हातोटी होती महाराज. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, तुम्ही नाव ऐकून येत. ज्याला कुठलंही खायला आवडतं आणि कुठलंही प्यायला आवडतं त्याला पामर म्हणायचं. ज्याला घरचं खायला आवडतं त्याला विषय म्हणायचं. ज्याला 4 घरी मधुकरी मागून खाऊ वाटते त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि ज्याने कुठलंही खाल्लं तरी अंतःकरणावर परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणायचं. पुन्हा सांगतो, ज्याला 1 नंबरचा पैसा आवडतो 2 नंबरचा आवडतो त्याला पामर म्हणायचं. नोकरीचा पैसा आवडतो विषय म्हणायचं. पैशात चित्त लागत नाही जिज्ञासू म्हणायचं. आणि किती पैसा आला आणि किती गेला तरी ज्याला काही येत किंचित खंत नाही त्याला मुक्त म्हणायचं. लोक म्हणले तरी कळालं नाही, त्याच्या खाली येऊन सांगायचे. ज्याला आपली बायको सोडून परस्त्री आवडती पामर आहे. स्वतःचीच बायको आवडती विषयी आहे. देव आवडतो जिज्ञासू आहे. आवड राहिली नाही तो मुक्त आहे. मग आपण तपासा, आपण कशा देत. कीर्तन हे तपासण्याचं साधन आहे, मनोरंजन म्हणून कीर्तन नाही. शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता, सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटमध्ये ठेवण्याकरता, कीर्तन मनोरंजनाकरता का देव होण्याकरता. विनोदानी बरं वाटतंय का बरं होतंय, बोला ना. बरं वाटलं पाहिजे का आपलं बरं झालं पाहिजे. पेटी मास्तर, आपल्या हात पायाला बेंड आलं, बेंड कळतंय का, केस तोड, ते फोडलं पाहिजे का चोंबाळलं पाहिजे. फोडलं पाहिजे. फोडणाऱ्याचा राग येतो का चोंबाळणारा बरा वाटतो. तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं बोला, इमानदारीनं सांगा. चोंबाळ्यावर बरं वाटतंय का फोडल्यावर. चोंबाळ्यावर बरं वाटत आहे पण बरं होतंय का, नाही होत. कीर्तनकार बी असे बोली जा, चोंबाळणारे नाही फोडिणारे, म्हणजे गाव फोडणारे नाही. बेंड फोडलं ना दादा राग येतो, पण झोप लागली ध्यान त्याच येत. कीर्तनकाराने आपल्या स्वार्थाकरता लोकांना माझं कधी फसू नाही. संत तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण नाही भिडा भाड तुका म्हणे निरोप सांगता नधरी भय चिंता. विठ्ठला नेमकं आपण तपासायचं आपण कशामध्ये महाराज. पामर आहेत ना त्याला वेगळा उपदेश केला, विषय आहे वेगळा उपदेश केला, जिज्ञासू आहे वेगळाच उपदेश केला. महाराज म्हणले मुक्त भेटला वेगळाच उपदेश केला, साधक आले वेगळंच मार्गदर्शन. पामराला सांगितलं बाबा दारू पिऊ नको, विष पिऊ नको, आत्महत्या करू नको आणि मिळालेलं आयुष्य बर्बाद करू नको. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. अनतर का काम करते मुंह में मिट्टी मिलती है, बन जाती है. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. दारू पिऊ नका, विष पिऊ नका, आत्महत्या करू नका आणि मिळालेलं आयुष्य बर्बाद करू. हे आयुष्य डबल मिळन का एकदाच. काही काही गोष्टी डबल मिळत आहेत पण काही काही नाही. खिशातला पैसा गेला डबल मिळन, मित्र गेला डबल मिळन, जमीन गेली डबल मिळन, बांगला गेला डबल मिळन, प्लॉटिंग गेली डबल मिळन, पद गेलं डबल मिळन, सत्ता गेली डबल मिळन, बायको मेली. आणि मला तेच ऐकायचं होतं. लय सडे तोड व्यक्तिमत्व आहे बरं का महाराज. विठ्ठला बाकी सगळं मिळन, बायको सुद्धा पैसा असल्यावर एखाद्या वेळेस मिळल, पण 3 गोष्टी कधी डबल नाहीत. ओंकार मारा. नंबर 1 तोंडातला शब्द गेला गुरुजी डबल नाही.
आपली एकदा इज्जत गेली डबल येत नाही. आणि घड्याळीत किती वाजले सांगा मला? 8:07. उद्या 8:07 होणार का नाही? होणार. आजचे का उद्याची? पेटी मास्तर उद्याची. आजची वेळ गेली, आता ही वेळ पुन्हा येणार नाही. म्हणून संत म्हणले आमच्या जीवनातला एक क्षण सुद्धा आम्ही वायाला घातला नाही. फक्त शिंक, जांभळी आणि खोकला. शिंक जांभळी खोकला तुका वेळ वाया गेला, तुकाची वेळ वाया गेला, तुकाची वेळ वाया गेला. शिंक जांभळी खोकला वाया गेला, तुकाची वेळ वाया गेला. शिंक जांभळी खोकला. काय आवाज आहे मारा. कायला नरडा असतं आणि कायला गळा असतो. ओमकार महाराज आमच्या इकडे एक भाजने आहे. त्याने जर चाल म्हणली तर लोक त्याला 200 रुपये देते, आणि नाही म्हणल्यावर त्याला 2000 रुपये देते. नाही मिळ लागला तुम्हाला? म्हणजे अंदाज काढा त्याचा आवाज किती चांगला असेल. हे गळा आहे, कायला नरड आहे, याला साधना करावं लागते महाराज. याच्यातला कोणताच कार्यक्रम सोपा नाही. लोकांना वाटतं भजन सोपं, वाजवणं सोपं, कीर्तन सोपं. काहीच सोपं नाही. सोपं आहे का बरं? पाखवाज वाजणं सोपं आहे का? कीर्तन करणं, गायन करणं बरं, बसल्या बसल्या टाळ्या वाजणं सोपं आहे, पण वाजविता टाळी लाज वाटे. विठ्ठला सगळं डबल भेटन, पण आयुष्यातली वेळ वापस येणार नाही. आणि डबल नाही. शरीर आपल्याला मिळालंय का कळालंय? बोला बरं, थोडं बोला. कळालं? मायबाप मिळाले का कळाले? मिळाली. कळाले? बायको मिळाली का कळाली? मिळाली बी. घेऊ का दर्शन? बायको मिळाली बी. आणि पुन्हा इमानदारीने सांगा, आईनं आवाज द्यायला लवकर येतो का बायकून दिल्यावर? आईनं. बायको आहे का? आता उगा तुम्ही कीर्तनात म्हणाला तर आईनं, पण म्हणावं लागतंय. कसं आहे? नुसतं आईनं आवाज द्यावा, बाळू आवाज नाही आला, आणि नुसतं बायकून म्हणा होय बा आलो. बरं एक आपल्या पदरचं आहे का? माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मा. गडबड करू नका, दमाने हो द्या. नाही दिला मा खुदा. याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे अशी खोटी जाम राहिली पाहिजे. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मा खुदा. माऊली पाचारिता शब्द दिला नाही मा खुदा. माता बदल पाऊस शब्द नाही दिला मा खुदा. झालो नर्दे येता, झालो नर्दे येता, एका जनार्दन स्मरण आता. बहिरा झालो जगी, बहिरा झालो जगी, बहिरा झालो जगी, बहिरा झालो जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. आता 12 वाजले काय, 10 वाजले काय, 11 वाजले काय, मी काय सोडित नाही, तुम्ही काय उठायचं नाही. चल द्यायचं का? महिला मंडळी हात वर करा बरं, हात वर करा. कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटते. वातावरण जुळून आलंय महाराज. आणि महिला मंडळीची संख्या जास्त उपस्थिती महाराज. एकदा टाळी वाजवून स्वागत करा द्यायचं. टाळी वाजवून स्वागत का करा म्हणलं? मालिकाचा त्याग करून आल्यात म्हणून टाळी. कारण सध्या माणसं येडे केले मोबाईलनं, आणि महिला येडे केले. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गिलासात वाढली. काय सांगू तुम्हाला? माझ्या संग भजनी आले ते मला, महाराजाची बायको तसं खाऊन करायली. म्हणलं गपचित बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातलं. पण अशा काळात जर आपल्या कोणी याच्याकडून परमार्थ घडतो महाराज, हे पुण्य. कोणाला बी इकडे रस्ता दिसत नाही महाराज. काय काय लोक मंडपापर्यंत येतात, हुंगल्यावणी करतात आणि वापस जातील. यायला हुंगे माणसं म्हणायची. कोणते माणसं? इकडे
खिचडी चव असली तर रुचन ना. कितीला रे बाळा तू? हा, 7वीला. तू कितीला सोन? हा, किती? 7वीला. आकाशातल्या चांदण्या निळ्या आहेत का लाल? हिरव्या. टावर खालीच रिज नाही. तू बरा रे अष्टगंधवाला आहे, पिवळा अष्टगंध. कितीला आहे बाळा तू? इकडे ये. नजर के सामने जिगर के पास. कितीला आहे तू? नाव सांग तू. ओम. ओम. हा. आकाशातल्या चांदण्या निळ्या आहेत का लाल? खरं सांग. कशा आहेत? पांढऱ्या आहेत. बस काय. आता तुम्हाला माझा प्रश्न आहे, आकाशातल्या चांदण्या कशा आहेत? पांढऱ्या. पण पांढऱ्या चांदण्या कधी कधी पिवळ्या दिसतात, त्याला रोग कोणता म्हणते? कोणता? मग दोष डोळ्यामध्ये आहे का चांदण्यामध्ये? बरोबर ना. दुसऱ्या दृष्टाने ज्ञानोबा राहायचं. गाईचं दूध गोड आहे का कडू? पण कधी कधी कडू लागते. इलेक्शन आल्यावर कडू लागतंय. कधी? ताप आल्यावर. काय आल्यावर? आता परमार्थ गोड आहे का कडू? आपल्याला कसा लागतो? मग आपण कडू का परमार्थ कडू? म्हणू वाटत नाही. ज्ञानोबराचे शब्द आहेत, ज्वरे विटाळले मुख दुधाते म्हणे कडू इख. पुढे शब्द आहे ज्ञानोबराचा, ना तरी दिठी वेदली कवळे ते चांदणी ते म्हणे पिवळे. आणि शेवट ओवी, विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. परमार्थाचा रस्ता दिसण्याकरता पुण्य लागत आणि लय दम धरावा लागतो. कायला वाटतं एकदा माळ घातली की ज्ञानोबराय फाट्यावर भेटावा. बापाच पेंड आहे आपल्या. जिंदगी गेल्या लोकांच्या महाराज अजून स्वप्नात देव नाही. आणि आपल्याला वाटतं एकदा माळ घातली ज्ञानोबराय भेटावा, तुकोबराय भेटावा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, सुपडे साप केले आणि अनेकाच्या घरावरती टिंबे लावी येली. आशाला देव भेटत नाही महाराज. परमार्थ रुचण्याकरता, पासण्याकरता, आवड निर्माण होण्याकरता पुण्य लागत. लाटणं मोडत पण वाकत नाही, दगड शेवाळतू पण पाझरत नाही. काही माणसं मेले तरी भक्तीचा त्यांना गंध नाही. जातिवंत पापाचं लक्षण. विठ्ठला अनमोल किमतीचं देवाने शरीर दिलं, पण किंमत नाही, भान नाही. फुकट मिळालं ना. आणि फुकट असलं आणि रोज असलं किंमत राहत नाही. आता मी तुमच्या गावात जर रोज आलो, किंमत देता का? नाही. किंमत राहत. गावचा जावई असलो मजा असते का लांबचा असलो? हा, लांबचा. काय तुम्ही कुठली जावई? इथलीच का? हा, जावई लांबची. मग बरं आहे. पण गावचा जावई असलो कोण? नाही 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 नका सांगू. मला गावाच्या बाहेर जायचंय. हा, आती परिचय खोटा, मान राहत नाही. आती जवळ गेलं किंमत राहत नाही. तुम्ही बघा 52 नंबरचं चंदन पेटी मास्तर. किती नंबरचं? तापलेल्या कढईत जर तू कोबऱ्या म्हणली एक थेंब पाडा तर पूर्ण कढई शांत होती. तापलिया तेला 52 चंदन बुंद एक क्षण शीतळ करी. तापलिया तेला 52 चंदन. पण बघा त्या चंदनाची किंमत तुम्हाला आम्हाला. पण जी बाई रोज चंदनाच्या बागेमध्ये राहते, सरपण नसल्यावर चुलीत काय घालते? कशामुळं? हा, रोज. आणि आती परिचय. आपलं नर द्याचं असं झाले. देवाने देताना फुकट दिलं. तुमचं नाव काय? आपल्यातले आपल्यात विचारलेलं बरं. संतोषराव. मोटरसायकल कोणती? प्लॅटिना. इमर्जन्सी जर तिच्यातलं पेट्रोल संपलं, रॉकेल टाकताना का? नाही. कशामुळे नाही टाकणार?
इंधन खराब होईल. किती हजाराच्या गाडीचं? हे प्रश्न फक्त संतोषरावला नाही बरं का, साऱ्या मंडपाला आहे. इमर्जन्सी जर पेट्रोल संपलं राखल टाकतो ना का बरं, कशामुळं? इंधन खराब होईल ना. किती हजाराच्या गाडीचं? 1 लाखाच्या. मग 1 लाखाच्या गाडीचं इंधन खराब होईल म्हणून 50 रुपयाचं रॉकेल आपण टाकत नाही, कारण गाडीची आपल्याला काळजी आहे. कोट्यवधी किमतीची देवानी गाडी दिली, खपा खप खंबेची खंबे हाणतात लोक, तरी काय वाटत नाही. कीर्तन याच्या करताय हो महाराज, पण लोकांच्या डोक्यातच नाही. विठ्ठला हे असं का व्हायला लागलं? आपल्याला याची किंमत राहिलेली नाही. पण स्वर कोणी लावलं? बंद करा. किंमत का नाही? फुकट दिलं देवाने. इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया वचन मुख बोला जेणे ती जोशी नारायण नास जीवपण भवरोगा दिलेंद्रियात पाय कान दिलेंद्रियात पाय कान हातपाय इतकंच नाही दिलं, पुन्हा भारत देशात जन्म दिलाय आपल्याला. सगळ्यात श्रेष्ठ देश कोणता आहे? जेथे वैष्णव वास अरे वा धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश. टाळी वाजव महाराजा करता येते. काय प्रमाण? जेथे वैष्णवाचा वास जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी देश पुण्य देश. तुकोबारे सुद्धा म्हणले पवित्र ते कुळ पावन तो देश. पीठ प्रमाण निर्माण. जपान हे जगाचं शस्त्रागार आहे, चीन जगाचं सैन्यगार आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, पण भारत जगातलं देवघर आहे. आणि या देवघरात राहणारे माणसं. भारतात आलोत. पुन्हा कोणता जिल्हा आहे तुम्हाला? किती पुण्यवान माणसे. तालुका कोणता आहे? श्रीगोंदा. गाव कोणतं आहे? एकदम शांत, चिडचिड नाही, माठी गार आला शीतळ शांतीचा, तेने सुख झाले या पिटला पातकाचा, आणि कळी काळाशी धाक दरारा. विठ्ठला एवढा नाही, नरदी मिळाला, भारतात मिळाला, पण याच्या पुढचं भाग्य आहे. एवढे माणसं मंडपात बसलेत, याच्यातला एक तरी माणूस मिळालाय का? हे सुद्धा भाग्य आहे आपलं. बरवे झाले आजीवरी पडिलो वाचोनी आलो येतवरी उरले ते हरी. एवढं जर देवाने आपल्याला सुखात ठुले, आनंदात ठुले, काहीच कमी नाही हो लोकाला. पहिल्यापेक्षा आताचा काळ चांगला आहे का बरा आहे? बरा नाही, चांगला बी बरा बी. विनेकरी बाबा वय किती आहे तुमचं? किती? 63. तुमच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले? नव्हतं म्हणून, बरोबर ना? आणि आता म्हणा ना खाऊ खाऊ मरायले. आता खाण्यामध्ये सुद्धा काळ चांगला आहे. पैशात इथं कोणी बी हात वर करा, माझ्याकडं मोबाईल नाही, आजचं नारळ पाकिट त्याला.
आधार व्हा म्हणून मामाची पोरगी केली, मामाची सासू फुकून दिली. मी नारळ पाकिट म्हणलोय, पैसे नाही म्हणलो. विनोदाचा भाग सोडून द्या, पण पैशात लोक आज डेव्हलप आहेत. खाण्यात सुद्धा आपण पुढे आहेत, कपड्यात सुद्धा आपण पुढे आहेत. काल आमच्या गावाकडे एका बाईनं साड्याचं कपाट उघडलं, साड्या तिच्या अंगावर पडल्या, बाई मेली ती. मग लोकांना कमी काय, मला फक्त बॉन्डवर लिहून द्या. खायला भरपूर, लिहायला भरपूर, पैसा भरपूर, हरवलंय फक्त माणसाच्या चेहऱ्यावरलं समाधान. आणि समाधानाची जागा फक्त कीर्तनी. कुठंच चांगलं राहिलं नाही, आता कुठंच नाही. एवढी जागा चांगली इथं फक्त माणसं प्रेमाने एका जागेवर बसू शकते. 4 माणसं जर एका जागेवर बसली, चर्चा आहे का? चांगली नाही. 4 महिला नदीला धुणं धुवायला गेल्या, हरिपाठ म्हणल्याशिवाय राहत नाही. जागा फक्त आता एवढी चांगली, आणि याच जागेवरून तुम्हाला काहीतरी चांगलं घेता येते. पवित्र नरदे, सुंदर नरदे डबल मिळणार. आता मागुता येईल फेरा, मागुता येईल फेरा, हे प्रेम घडे या नगरा. बंधू म्हणे भावधारा, बोला विको द्या विको. तुकया बंधू म्हणे भावधारा, तुकया बंधू म्हणे भावधारा. तरी झाला घोरा. हरे राम कृष्ण, 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 कृष्ण 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 कृष्ण. आता काय मजा आहे महाराज. मी तर नेहमी सांगतो, प्रवास करायचा तर गाडी नीट पाहिजे, रस्ता नीट पाहिजे, आणि ड्रायव्हर फुल प्यायला पाहिजे. म्हणजे नदीत नाही तर वड्यातच जायचं काम. स्वयंपाक करायचं तर बाई सुगरण पाहिजे. कशी पाहिजे? सुगरण म्हणजे नावाची नाही, बाई सुगरण पाहिजे. वाढणारा उदार पाहिजे, नाही तर काय काय नसते ठुका ठुका हवं का, याला अर्थ नाही. वाढणारा उदार पाहिजे. जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कोण मला अक्कल पाहिजे. काही गोष्टी आपल्याला कळत नाहीत ना, कबूल केल्या पाहिजे. पुण्याला कीर्तनाला गेलो, ओंकार महाराज ज्ञानेश्वर पुण्याला. 12 वाट्यात 12 पदार्थ, 13 वाटीमध्ये गरम पाणी लिंबाची फोड होती. मग या दलिंदाराला कळत नाही तर मला विचारावं ना. त्यांनी गेल्या गेल्या ती वाटीच पिऊन घेतली. अरे ती वाटी कशाला आहे? लोक येड्यात काढतील ना आपल्याला. काही काही अज्ञान माणसाने प्रगट केलेलं चांगलं असतं. ती वाटी कशाला असते माहिती का? पहिल्या पदार्थाची अभिरुची दुसऱ्या पदार्थाच्या अभिरुचीस बाधक होऊ नये म्हणून. तुम्हाला बी मिळणार नाही. तुम्ही म्हणता हात धुवायला, हात धुण्याकरता वाटी नसती ती. आता लोकांनी त्याचा अर्थ बदलला. पहिल्या पदार्थाची अभिरुची म्हणजे गुलाबजामुन जर खाल्ले, बोटाला जर गोडपणा लागला, ते बोट त्या वाटीत बुडवायची, गोडपणा निष्ठत आणि तिखटाची चव कळती, याच्याकरता ती वाटी. आता आता लोक म्हणते हात धुवायला आली. हात धुवायला नाही, तो या डोक्यात कमी विचार. आपल्याला कळत नाही. जेवणारा जसा बघा, रसज्ञ आणि जेवणारी बाई सुगरण पाहिजे. पहिल्या बाया सुगरण होत्या, कमी मसाला स्वयंपाक चांगला पहिल्या. आताच्या बाया डब्याच्या डबे मसाला चव नाही कशाला. पहिल्या बाईनं भाकर केली, इतकी भाकर फुगायची. आता भाकर नाही फुगत, करणारीच फुगती. मुडदा बसला. काय विचित्र आहे. तुम्ही आणखीन बघा, जेवण्याचा आनंद सिटीमध्ये का खेड्यामध्ये? हा, सिटीत फक्त बोलायला स्टँडर्ड. गेलं कीच म्हणणार महाराज, म्हणलं बोला. काही गरज एवढं नाक वाकडं करायची? तुम्ही चहा घेणार का शरबत? म्हणलं चहा होईपर्यंत शरबत. सिटीतल्या बायाला लेकर सुद्धा भेट नाहीत महाराज. एखादं लेकरू येड्यावरी करणार, सिटीतली बाय काय म्हणते माहितीये का? ए पिल्लू तसं करू नको, पप्पाला सांगे. काय तो यावाला भजन ठुलंय का तिथे एवढा स्वर लावत होती? त्याला खेड्यातलीच बाई लागते मारा. काय लेकरू भेट नाही. पप्या पप्या म्हणाले तुला,
तुला आणि तुझ्या बापाला संगत चिरीन काय लेकरू वापस येत ना मला, त्याला बोलण्यास सुद्धा ताकद लागते. मौचूळ बोलण्यावर लेकर भेट नसतेत महाराज. आणि सिटीतल्या माणसाला वाटतं आम्ही लय हुशार. जिथं अनुस्वार नाही, टिंब नाही, तिथं टिंब द्यायचं. आता सतरंजीला सतरंजी म्हणावं का संतरंजी म्हणावं? सतरंजी शुद्ध शब्द आहे मराठी. तिथं संतरंजी. अरे संतरंजी म्हणजे मोसंबी. एवढं जर आपल्याला कळत नाही. हरिपाठ म्हणताना तसंच सर्व घंटी राम. घंटी कुठे? देवळात घंटी असती का? हरिपाठात असती. विठ्ठल ए उगा 4-2 पुस्तकं शिकली की मराठी माणसाला अभिमानच राहिला नाही. महाराज माझा मराठाची बोल कौतुक. 80 वर्षाची म्हातारी, तिला सही करता येई ना. सही म्हणली की शाही लावी ती. आणि ती म्हणती हॅलो लय मी बिझी. वांग कळत नाही आपल्या. बिझी, टेन्शन काय शब्द आहे महाराज. मराठीचा स्वाभिमानच राहिला नाही महाराज. ज्ञानोबरायला 56 भाषा येत होत्या, पण ज्ञानोबरायने स्वाभिमानाने सांगितलं माझा मराठाची बोल कौतुके. चला बाजूला कुठून गेलो? तुम्ही म्हणता तू गेलेलाच मिळणार नाही, आल्याला तरी काय सांगा. जेवणारा कसा पाहिजे? रसद. वाटणारा कसा पाहिजे? उदार. आणि बाई कशी पाहिजे? सुग्रण. तसं कीर्तनाला सुद्धा गायक कसे पाहिजे? चांगले. वादक कसे पाहिजे? चांगले. कीर्तनकार कसा पाहिजे? चांगला. आणि खाली बसणारे चांगले. मग म्हणलाय लावणी मृदंग. आणि तुमचा इथला काळ कधी जाईल सांगता येत नाही. टाइम गेलाच कळत नाही, कारण एवढीच वेळ चांगली. आणि हे आपल्याला डबल मिळणार, म्हणून याचा दुरुपयोग करू नका. मागुता जन्मन पावसी. चला चला कोकिले सुख दुःख जाणसी. तोल घडे रे सायासी. सारे अंतवती सागरिया. लक्ष चौऱ्याऐंशी न तुके फेरा. लक्ष चौऱ्याऐंशी न तुके फेरा. लक्ष 84 न तुके फेरा. लक्ष 84 न तुके फेरा. फेरा. मागुता हाची जन्म पाऊस भोगिले सुख दुःख जानसी. हे तो न घडे रे सायासी का रे अंध होशी. जाणून या. डबल तुला मिळणार नाही. म्हणून महाराज म्हणले बाबा पाया पडतो लागून या विनवितो तुम्हाला हे डबल तुला मिळणार नाही. म्हणून वाईट काम करू नको, दारू पिऊ नको, विष पिऊ नको, आत्महत्या करू नको, कारण तुला हे डबल शरीर मिळणार नाही. हे उपदेश पामराचा. पुढे विषय भेटला. विषयाला सांगितलं ज्या सुखात तू आज रममान झाला हे तुला आता बरं वाटन, पण पुढचा विचार कर. परिणामाचा विचार करतो त्याला सुज्ञ माणूस म्हणायचं, शहाणा माणूस. विषयाचं सुख भोगताना बरं आहे, पण परिणामाला कठीण आहे. तुमच्या इकडे मासे पकडणाऱ्या लोकांना काय म्हणते? ते गळ लावतात ना, त्या गळाला आमिष लावतात, त्याला काय म्हणते? शिदूड म्हणते. तुमच्या इकडे काय म्हणते? हा हो ते 2 तोंडी. ते अर्ध तोडल्या जात, आणि ते तोडल्यावर पाण्यातल्या माशाला काय म्हणते माहिती का? मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए. मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए. तू आता है तो मेरे लिए, तो बाहर खड़ा है तेरे लिए. आणि ज्ञानोबराय काय म्हणले? परितया माझ गळू आहे. विषयाचा असं आहे महाराज, तात्पुरतं बरं आहे. व्याजाचा पैसा आणताना बरा, देताना कठीण. विषय भोगताना सोपे, पण परिणामाचा विचार करा. वर आपली तपासणी. विषयाचे सुख येठे वाटे गोड. पुढे आवघड यमदंड. पुढे आवघड यमदंड. वा बाबा, विषयाचं सुख येते वाटे. पुढे आहे यमदंड. पुढे आहे थोर यमदंड. पुढे आहे थोर यमदंड.
वेगळ्याचे समसुख वेगळाची भावली आणि आभराची सावली जायला राया कधी जाईल भरोसा नाही. तात्पुरतं बरं ज्ञानोबा आहे म्हणले. उंदराला ऊन लागू लागलं दादा. कोणाला? आणि ते म्हणलं मला सावलीला जायचं अण्णा. कुठं? आणि गेलं सावलीला आणि बसलं. वर बघितल्यावर कळालं सावली कशाची. खाली येऊ का मी? सावली कशाची? आता मला उत्तर सांगा. उंदराला सापाच्या फणी खाल्ली सावली बरी आहे का खरी? बरी बी नाही खरी बी नाही. तसं विषयाचं सुख बरं बी नाही. काय म्हणले ज्ञानोबा आहे? हे असो आगवी बोली सांग पा सर्प फणीची सावली ते शीतल होईल केतुली मुशकास. तात्पुरतं बरं आहे. एका एका विषया करता एक एक प्राणी जाते मारा. आता हे वाद्य हे बी नादच आहे. ढोलकीचा सुद्धा नादच आहे. तबल्याचा सुद्धा. पण हा नाद परमात्म्यापर्यंत जातो आणि ढोलकीचा नाद जमीन विकायला लावतो. नादच आहे ना. छंदच आहे. पण हा छंद असा आहे धरी आईसा छंद जाय तुटोनी भवबंद. हे पावर आहे महाराज. त्या हरणाला वाद्य वाजवत. बिन नावाचं वाद्य लय आवडत त्याला. आणि हरण पकडणारे लोक काय करतात? वाद्य वाजवतात. आणि याची एक ताकद असते. जातवान भजनी जर माणूस असेल, जातवान भजनी, इकडं जर थाप पडली तर त्याला घरी झोप लागत नाही. आता काय काय इथे येऊन झोपत ते त्या बघा ते झोपलेत बघा. कोणी बघू नका मागं कोणी झोपलं नाही उगं म्हणायला लागलो. कीर्तना झोप येणं हे पाप आहे महाराज. ते खूप वाद्य वाजवलं की हरण येत आहे महाराज. आणि त्या जाळ्यात अडकते. जाळ्यात जर हरण अडकलं जितकं जितकं ते बाहेर निघन का तितकं तितकं आत गुतते. पण तरी सुद्धा पारदेनी जर हरण पकडलं हरण महाराज खेद करीत नाही. पुन्हा काय म्हणते माहिती का? श्रृंग बेचकर धन करो मांस भून कर खाओ पर इस चमड़ी पे आसन पर बैठे एक बार बीन बजाओ. पावर कशाची? फक्त वाद्याची. आणि निस्तर हरण जे मेलं ना याला कारणीभूत एकच विषय, त्याचं नाव आहे वाद्य. बिन नावाचं. हरणाचं मरण झालं शब्दामुळं, स्पर्शामुळं मरण होतंय हत्तीचं, रसामुळंच मरण होतंय माशाचं, गंधामुळंच मरण आहे कोणाचं? भुंग्याचं. भुंगा माहिती आहे? भुंगा कमळावर येते, गुंजाराव करते. माणसाला कळलं पाहिजे कोण्या जागेवर किती वेळ थांबावा, नाही तर वेळ न झाल्याशिवाय राहत नाही. कमळावर भुंगा आला, गुंजाराव करावा निघून जावा ना. भुंगा मला जाऊ दे आता दिवस माळवलाय, सकाळ होईल सकाळी जाऊ. भुंगा सकाळच्या राहतो नाही. एक जुना श्लोक होता. कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला जेविता जेवविता पात्रेची तो भक्षिला त्याची वनिता फिरे गरगरा सूर्याशी पारती सदा. कवी विठ्ठलदास म्हणे हा षण्मासेचा वायदा पुंडलिक. जुनं काव्य होतं मला. अहो कमळावर बसून त्यांनी कमळावरचं सेवन करायचं तर कमळाने त्याचं सेवन करून टाकलं फक्त सुगंधा करता. आता काय रूपा करता जाते काय जा करता? तुमच्या इकडे बस्ता भरत असतील लग्नाला. ते दुकानात जायच्या टायमाला एक लेडीज आणि एक पुरुष असते, त्याला काय म्हणते तुमच्या इकडे? ते उभा केलेले असते डुप्लिकेट पुतळे, टॅचूज मध्ये. इमानदारीने सांगा बरं, माणसं जास्त बाईच्या पुतळ्याकडे बघतात का माणसाचे? ते म्हणते तुम्ही सांगा. मोकळं बोलले. माणसाला सगळ्यात जर खतरनाक इंद्रिय जर कोणता असेल तर डोळा आहे. कुठली बी गोष्ट माणसाच्या हृदयात जे पाप उत्पन्न करतंय ना त्याचं नावच आहे डोळा. सगळ्याला घातक आहे बरं का. कोण? तुम्ही आणखीन बघा मला. कुठलीही गोष्ट आधी बघितल्याशिवाय पुढे देत नाही.
ही पावर सगळी डोळ्याची. म्हणून तर तुकोबाराय म्हणले आधी डोळ्याला काम सांगितलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. त्याला काम सांगितलं. हे इंद्रिय आणि सगळे विषय आहेत ना, एका एका विषयाकरता एक एक जीव जातो. आणि आपण तर सगळ्या विषयात भुललो. आपलं काय होईल? विषय ओढी बोलले विषय ओढी विषय ओढी. पण विषयातल्या लोकांना सांगितलं रमू नका, विषयाचे समसुख. पामराला सांगितलं दारू पिऊ नका. आता मुक्ताला सांगितलं लय ज्ञानाच्या घमेंडीत राहू नका, ज्ञान गिळून टाका, ज्ञान गिळो निघावा. आणि मग साधक तुकोबाराय कळाला. जिज्ञासू महाराज तुम्ही पामराला उपदेश केला आम्हाला कळाला, विषयाला उपदेश केलेला कळाला, मुक्ताला उपदेश केलेला कळाला, जिज्ञासूला तुमच्या गाथ्यात काय उपदेश आहे तुकोबारायांनी सांगितलं. अभंग मार्गदर्शन केलं. महाराज म्हणले काय करायचं तुम्ही? आपल्या जीवनात मिळालेला जो काळ आहे, काळ सारावा. चिंतनामध्ये काळ घाला, चिंतेमध्ये काळ घालू नका. बऱ्याच लोकांचा काळ चिंतेमध्ये. काही लोक भविष्याचं चिंतन करतात, काही लोक भूतकाळातलं चिंतन करतात. मी तर म्हणतो भूतकाळातलंही जाऊ नका, भविष्यातलंही जाऊ नका. वर्तमान स्थितीमध्ये कसे जगायचं ठरवा. आपण चिंतन करायचं. चिंता आपली देव करतो. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी. सर्व आहे. काही चिंता करायची गरज नाही. तुमचा आमचा सांभाळ करणारा कोणी? अहो गर्भात लेकरू आहे, त्याचा सांभाळ कोणी केला? गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लाळ. गर्भातल्या लेकराचा सांभाळ देव करतो हे तर नवलच आहे. पण दगडाच्या पोटात एक जीव राहतो. कोण? पाषाणाच्या पोटी बैसला. पण त्याला सुद्धा चारा घालण्याचं काम कोणी? देव करतो. बारीक डब्यात मुंगी असू द्या, तिला सुद्धा साखर टाकण्याचं काम कोण करते? मग तुमचा आमचा सांभाळ करणार नाही. पण आपला विश्वास नाही. कबीरदास महाराज म्हणले फकीर होकर फिकीर करताय ओ साला गादाय. माळ घालणाऱ्या माणसाने कधी चिंता करायची नाही. तुम्हाला आम्हाला खायला देणारा परमात्मा आहे. सकळ जीवाचा करीतो. सांभाळ तुझं मोक लिहिलं पैसे नाही. कुठून देतो मेळ लागत नाही. पण हृदय निर्मळ पाहिजे. त्यांनी जितकं आपल्याला सांभाळलं आतापर्यंत कोणीच सांभाळलं नाही. मला 8 दिवस एक म्हातारा ऍडमिट होतं दादा. किती दिवस? 8 दिवसाचं बिल डॉक्टरने 16 लाख केलं. किती? म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर म्हणले बाबा पैसे नाहीत का? म्हातारं म्हणलं तुझा दवाखाना विकत घेण्या इतके पैसे आहेत. म्हणले मग डोळ्यात पाणी का आलं? बाबाने दिलेलं उत्तर इतकं गोड आहे. बाबा म्हणले 8 दिवस तो सांभाळला, याचं 16 लाख बिल मागितलं. जगाच्या मालकाने 80 वर्ष सांभाळलं, 1 रुपया सुद्धा बिल मागितलं. काय द्यायचं तुला? मला देव देतो पण वेळ लागती, हृदय निर्मळ लागतं. एका माणसाच्या बायकोचं ऑपरेशन होतं. उद्या ऑपरेशन नाही केलं तर बायको मरती, जगत नाही. पैसा नाही, गरिबी विचित्र. सगळ्या गावात पैसे मागितले, 1 रुपया बी कोणी द्याला नाही. रात्रीचे 10 वाजेपर्यंत हिंडला, कोणीच रुपया द्याला नाही. माणसाला किंमत सध्या कशावर आली? पैशावर. आपले पाहुणे आपल्याला फोन कधी करणार? पैसे असल्यावर का नसल्यावर?
नसल्यावर कराय द्यायचं. कधीच फोन नाही. आपला पैसा संपला ना आपल्याला कोणाचाच फोन येत नाही. आला तर कंपनीचा येतो. आणि ती बाई म्हणते आपका बॅलेन्स. आता ते सुद्धा ऐकू वाटत नाही पण बाई बोलती म्हणून ऐकावं लागत नाही तर ते शब्द आपल्याला ऐकण्याची इच्छा नाही. हो. सगळा मान कशाला सध्या तुमच्या पाया पडतो महाराज. पुढील जगात जर तुम्हाला सुखी जगायचं असेल तर पैशाशिवाय इलाज नाही. काळ फार विचित्र आहे. आपले पाहुणे नाही घरचे सुद्धा पैसा असल्याशिवाय प्रेम करीत नाही. एक जण म्हणला बायको तर पैसा असल्याशिवाय नीट बोलत कोणी नाही महाराज. जवळ चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे. आणि बायको सुद्धा जवळ त्या धनाची झाली या तुटी श्री वसवसोनी लागे पाठी. कोणी विचारित नाही महाराज आपला पैसा नसल्यावर. 5 धंदे सोडून कोणता बी धंदा करा आणि घरात लक्ष्मी आणा. दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका 1. मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका 2. शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका 3. विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका 4. आणि माणसात आपल्याला खाली बघण्याची वेळ येईल असा धंदा करून पैसा कमवू नका 5. यालाच म्हणायचं जोडून या. गरीब माणूस सगळ्या गावात पैसे मागितले कोणीच नाही विचारलं. रात्रीचे 10 वाजले आणि गावात असं एक प्रभू रामचंद्राचं मंदिर होतं. मंदिरात गेला डोळ्यात पाणी रडू लागला आणि भजन करू लागला. हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे. भजन केलं. 10 वाजता भजन चालू केलं. 12 वाजले. गावातला एक श्रीमंत माणूस त्या मंदिराच्या दिशेने आला. कोण आहे? गरीब माणूस. कशा करता बोंबलायला? 1 लाख रुपयाची गरज. देवापाशी रडतो का पैसा करता? नाही गावात मागून बघितले कोणी ओळखील नाही. शेवट देवची. ते श्रीमंत माणूस काय म्हणला ओंकार बा किती पैसे पाहिजे? दादा 1 लाख रुपये. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ते श्रीमंत माणूस म्हणला अरे 1 लाख काय 2 लाख घे पण पैसा करता देवापाशी रड जाऊ नको. माझ्याकडे येत जाय. माझा मोबाईल नंबर धर, माझं कार्ड धर. त्याला हे वाक्य जरा खटकलं. ते काय म्हणला माणूस माहिती का? तुमचा नंबर नग, तुमचं कार्ड नग, रात्री तुम्हाला ज्याने इकडं पाठविलंय का त्याचं कार्ड माझ्याकडे. कोण करून घेतं सगळे? सगळा परमात्मा. पण आतून तितकं आपल्याला स्वच्छ व्हावं लागतं. हृदय निर्मळ ठेवावं लागतं. त्या टायमाला देव आपल्याला जवळ धरतो. पुन्हा चिंता करायचं काम नाही. बरेच माणसं चिंता करण्यात जगायलेत महाराज. चिंता करू नका, चिंतन करा. तुकोबाराय म्हणले काळ सारावा चिंतने. कशात? देवाच्या गुणात काळ गेला पाहिजे, देवाच्या नामात काळ गेला पाहिजे, देवाच्या रूपात काळ गेला पाहिजे. किती गोष्टी रूपात काळ घाला. रूप पाहता एकदा देवाला तुम्ही बघितलं का जगातली कुठलीच भौतिक वस्तू तुम्हाला बघण्याची गरज नाही. कारण सगळ्यात सुंदर एकदा बघितलं का मग त्याच्या खालचं बघायची गरज नाही. कोणी? देवानी. मग देवानी बनवलंय म्हणलं सुंदर कोण असणार? देव असणार. कानोपात्रा एका वेश्येची मुलगी होती आणि सुंदरपणाचा अभिमान तिच्या अंगात होता महाराज. पण ज्या टायमाला देवाला बघितलं ना गर्वच नाहीसा झाला. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. संत चोखोबा आहे नामदेव पायरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. काय काव्य होतो मारा, डोळ्यात पाणी यायचं. आता तर काय गाणे निघालीत. आरा काल एका मंडपात गाणं ऐकू आलं. मंडपाला लावली लाइटिंग, बुड्डा बुड्डीची फायटिंग. कवा सुधारायची लोक मारा. काय जुनं काव्य होतं महाराज. आज मी पंढरपुरात जा 2-3च गाणे वाजतात पण माणूस असा फ्रेश होतो. हे 2-3च गाणे राहतात.
सखुबाई जनाबाई बाई बाई बहिणाबाई बरं आपल्याला तितकंच पाहिजे. कानोपात्रा म्हण देवाला बघितलं, एकदा देवाचं रूप बघितलं राजस सुकुमार मदनाचा रवी शशिका विठ्ठल देवाच्या रूपात काळ घाला आवडे हे रूप देवाच्या गुणात काळ घाला गुण गाईन आणि देवाच्या नामात काळ घाला नामाचे चिंतन. आणि सगळ्याला जमते नामाचं चिंतन सगळ्याला. आणि डबल पॉवरची मशीन आहे पुन्हा, सिंगल नाही. तुम्ही आणखीन बघा, ज्ञानाकडे गेले ना ज्ञानच आहे, योगाकडे गेले योगच आहे, कर्माकडे गेले कर्मच आहे. पण भक्तीकडे आले का ज्ञानाकडे जायची गरज नाही, वैराग्याकडे जायची गरज नाही. हे सगळे साधनं आपल्याकडे येतील. तुम्हाला 2-4 किलोमीटरला गाव कोणतं आहे जवळ? मसे राजापूर धरू जवळ आपलं राजापूरच ना. राजापूरच्या 4 महिला इथं पायी कीर्तनाला येऊ लागल्या. पेटी मास्तर किती महिला पायी पायी, त्यांच्या संग 4 मुलं निघाली. किती झाली? रिक्षावाला आला, मावशी कुठं? ते माटला कीर्तनाला जायचे. रिक्षावाला मला तुमचं किती नशीब चांगलं, मला बी तिथंच जायचं. मायला काय म्हणल्या माहिती आहे का? तुला देवानीच पाठवून दिलं. लई दिमाग भारी राहतो महाराज द्यायचा. त्याच्या दिमागाचा अंत फक्त सरकारला कळाला म्हणून लाडक्या बहिणी हो. ते रिक्षावाला काय मला माहिती आहे का, कोणी बी पाठवू द्या पैसे द्यावं लागतील. मग मायला म्हणल्या किती पैसे घेशील? रिक्षावाला म्हणला 4घीचे 40 रुपये देऊन टाका. मग मायला म्हणले आमचे 40 घेतल्यावर लेकराचे किती घेशील? रिक्षावाला म्हणला तुम्ही बसल्यावर लेकरं फुकट नेतो. मायला म्हणल्या मग निसते लेकरत नाही ना, आम्ही मधून पाय पायी येतो. जमत नाही मला. कसं जमन तसं? एका म्हातारीला आयुष करायला 100 रुपये दिले. किती दिले? म्हातारीनं कोणाला दिले? काय दिले? कशाला दिले? कोणी दिली? काय दिलं? 100 रुपये. आता 100त चोपदार आयुष होईन का? 50 तर दाढी कटणीतच गेले. खाली किती राहिले? 25 चहा पाण्यात गेले. खाली किती राहिले? 5 रुपये भिकारीने मागितले. भिकारी बी स्टँडर्ड झाले दादा. परवा मला एक भिकारी भेटला, महाराज 5 रुपये द्या ना. मोकळ्या मनाने देऊन टाकले मी. पुन्हा वापस आले महाराज आणखीन 5. म्हणलं पहिले 5 आणि हे 5 कशाला? माया मैत्रिणीला. आता मला झटका बसलो. अरे म्हणलं भिकारीला मैत्रीण आहे का? तो मला तिच्यामुळेच भिकारी झालो. याला आडवं तास म्हणतात बरं. त्याला 5 दिले. खाली राहिले 20 रुपये. त्याच्यात म्हाताऱ्याला गुलाबजामुन खायचा नाद. हॉटेल मालकाकडे गेलं, गुलाबजामुन आहेत म्हणले. केवढ्याच किती? म्हणले 5 घेतले तर 20 रुपयाचे, 7 घेतले 25 रुपयाचे. बरे कोणते राहते? 5. म्हातारं म्हणलं 5 गुलाबजामुन जर 20 रुपयाचे तर पाक केवढ्याचा आहे? हॉटेल मालक म्हणला बाबा गुलाबजामुन घ्या, पाक तसाच देतो. म्हातारं म्हणलं मग नुसता पाकच दिन. आता दृष्टांत सोडून देते, सिद्धांत करता असते. रिक्षात जर महिला बसल्या, रिक्षावाला लेकरं फुकट नेणार. म्हाताऱ्याने गुलाबजामुन जर घेतले, हॉटेल मालक पाक फुकट देणार. भगवंताचं नाम चिंतन केलं, देव आयता आपल्या घरी येणार. म्हणून नामाचं चिंतन करा, गुणाचं चिंतन करा, रूपाचं चिंतन करा. ह्या 3च चिंतन करून आपला काळ सारावा चिंतने. त्याच्याकरता पुढचा घटक महत्वाचा, एकांतवास पाहिजे आणि गंगेचं स्नान पाहिजे, देवाचं पूजन पाहिजे आणि रोज तुळशीची प्रदक्षिणा पाहिजे. आणि याच्याकरता खाण्यावर थोडं नियंत्रण पाहिजे. युक्त आहार आणि तितकंच फिरलं पाहिजे. आता उगा युक्त आहार याच्यामध्ये 50% अन्न टाकावा, 25% पाणी टाकावा आणि 25% जागा. आता लोक कपाळ दाबून पोट दाबीत येतो. कपाळ इतकं निबर याला करतात, मरायचे लक्ष नाही. पहिले इतके लोक जगत नाही तो महाराज. आता खाण्यातच नियंत्रण नाही. ज्याला आरोग्य नीट जगायचं 5 नियम पाळीचा. ऋतभूक, हितभूक, मितभूक, आभूक आणि अशागभूक. किती झाले? कोणते कोणते? ऋतभूक वेळेवर जेवण करा. मितभूक थोडं जेवण करा. हितभूक
हितकर आहार खा, अभूक खाऊच नका. एक जर म्हणला खाल्यावर माणूस नाही खाल्यावर मरण न मरण, पण रोगी नाही व्हायचा. आणि अभूक खाऊ नका. अशाक भूक, शाक म्हणजे भाजी. जास्त भाज्या माणसाच्या ताटात नसू नाही. काय काय लोक 20-20 भाज्या खातात. 20-20 भाज्या खाणं म्हणजे विष खाण्यासारखं आहे. खायचं नाही. आणि पुन्हा 4 नियम आहे का, 4 लोकांचं अन्न आपल्या पोटात कधी जाऊ देऊ नका. राजाचं अन्न खाऊ नका, भिकाऱ्याचं अन्न खाऊ नका, अत्याचाराने ज्यांनी कमवलंय अन्न खाऊ नका, आणि वेश्येच्या घरचं अन्न खाऊ नका. बुद्धीत बदल झाल्याशिवाय राहत नाही. युक्त आहार, युक्त आहार खायचा. आणि ते आहार पचण्याकरता युक्त विहार, थोडं फिरायचं. नाही तर सकाळी फिरायला गेला आणि संध्याकाळी आला, ते फिरणं नाही. युक्त आहार तसा युक्त विहार. नियम इंद्रियाशी सार, रोज इंद्रियाला नियम पाहिजे. नसावी बासर, स्वच्छंदीपणा, आळस परमार्थात कामाचा नाही. हे कशा करता, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. ज्याच्या माध्यमातून करायचं तो देह समर्पिजे देवा. भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद विठोबा. रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय. जय जय विठोबा रखुमाय, 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 विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदास माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदास माऊली तुकाराम. सर्व हातवरी करून सर्वांनी भजन करा एकदा सर्व. राजा राम 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 सीताराम राम 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 सीताराम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम.